नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक स्ट्रीट. आता जर बघितलं, इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू होतं त्यामध्ये आता नॉर्थ कोरिया आणि चायनाने देखील एंट्री घेतलेली आहे. चायनाने तैवानच्या आसपास जवळपास आपल्या 2000 शिपिंग बोट या तैनात केलेल्या आहेत. आणि तसं जर बघितलं, नॉर्थ कोरियाने देखील जपानच्या वरून एक बॅलिस्टिक मिसाईल फायर केलेलं आहे. आता यामध्ये अमेरिकेला घेराव करण्याचा प्रयत्न चालू आहे, ज्यामध्ये अमेरिकेला हे दोन्ही पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. जर तैवान आणि जपान जर यांच्या हातून निसटले तर यांचं खूप मोठं नुकसान आहे. तर तैवान आणि जपान हे वाचवणं सुद्धा अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचे आहे. तर बघूयात आता यामध्ये अमेरिकेचं काय पाऊल असणार आहे. आणि तसं जर बघितलं, क्रूड ऑइलचे रेट देखील वाढत आहेत आणि त्यानुसार मार्केटमध्ये सुद्धा क्रॅश थांबत नाही आहे. आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं त्यानुसार जर बघितलं आपण, कालच्या मार्केटमध्ये FIIने जवळपास 10 ते 10.5 कोटीची विक्री केलेली आहे आणि ही विक्री सतत चालू आहे त्यांची. तसं जर बघितलं आपण तर कोरोना नंतरची खूप सर्वोच्च विक्री चालू आहे, जी कंटिन्युअसली रोज थोड्या थोड्या प्रमाणामध्ये FII वाले करत आहेत. आता FII म्हणजे कोण? फॉरेन इन्व्हेस्टर. तरी फॉरेन इन्व्हेस्टर कोरोना पिरियडमध्ये देखील खूप मोठी विक्री केली होती. त्यावेळेस तुम्ही बघितलं होतं की मार्केटमध्ये किती मोठा क्रॅश आलेला होता आणि त्यानंतर आता देखील ते विक्री करत आहेत. आणि यामागे आता त्यांचे काय कारण आहेत आपल्याला माहीत नाही. तसंच तुम्हाला जर माहीत असेल, वॉरेन बफेट हे इन्व्हेस्टर जगतातील खूप मोठं नाव आहे. यांनी देखील एक $400 बिलियन हे कॅशमध्ये ठेवलेले आहेत. आता हे का ठेवलेले आहेत, त्यांना काय असं माहिती आहे की जे आपल्याला माहीत नाही, हे त्यांनाच माहिती किंवा येणारा काळ हे आपल्याला दाखवून देईल. आणि त्यानुसार जर बघितलं तर मला असं वाटतंय, तर मार्केटमध्ये जो क्रॅश येणार आहे याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. तर यासाठी आपल्याला देखील एक असं करता येईल की आपल्याकडे पण थोडासा पैसा असेल तर तो जपून ठेवता येईल आणि जर मार्केट क्रॅश झालं तर त्यामध्ये एक योग्य अभ्यास करून आपल्याला त्यामध्ये गुंतवणूक करता येईल. त्यानुसार मी देखील आता एक मार्केट क्रॅशची वाट बघतोय आणि जर मार्केट भविष्यात चांगल्या प्रकारे क्रॅश झालं तर चांगले चांगले स्टॉक मला चांगल्या रेटवर, डिस्काउंट रेटवर मला खरेदी करता येतील. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि सोबतच मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या दिवसामध्ये मी माझ्या जे स्टॉकची खरेदी असणार आहे ती इथे रिव्हील करणार आहे की कोणकोणत्या स्टॉकमध्ये मी कोणत्या कोणत्या लेवलला, कोणत्या कोणत्या प्राईजला इथे खरेदी केलेली आहे ती इथे मी सर्व शेअर करणार आहे. तर भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.